गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर महात्मा फुले. प्रश्न दुसरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे कोणत्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला? उत्तर 14 ऑक्टोबर 1956. प्रश्न तिसरा, सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? उत्तर गोपाळ गणेश आगरकर. प्रश्न चौथा, राजश्री शाहू महाराज यांचे मूळ नाव काय? उत्तर यशवंतराव. प्रश्न क्रमांक 5, महात्मा फुले यांनी हंटर कमिशनसमोर कोणत्या विषयासंदर्भात साक्ष दिली? उत्तर शिक्षण. प्रश्न 6, महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीनुसार अस्तित्वात आला? उत्तर वसंतराव नाईक यांच्या समितीनुसार. प्रश्न क्रमांक 7, रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर जिनिव्हा. प्रश्न क्रमांक 8, इंडिया अर्थात भारत हा राज्याचा संघ असेल हे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आले आहे? उत्तर कलम 1. प्रश्न पहिला, आशियन क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणते पदक जिंकले? उत्तर सुवर्ण पदक. प्रश्न दुसरा, स्टॅच्यू ऑफ वन्सेस कोणत्या नदीकाठावर असलेली 108 फूट उंच आदि शंकराचार्यांची मूर्ती आहे? उत्तर नर्मदा नदी. प्रश्न तिसरा, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारतातील किती स्थळांचा समावेश आहे? उत्तर 42. प्रश्न चौथा, भारतातील सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव म्हणून कोणत्या गावाची निवड झाली? उत्तर विश्वनाथ घाट. प्रश्न पाचवा, भारताचे उपराष्ट्रपती हे डॅश डॅशचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? उत्तर राज्यसभा. प्रश्न 6, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला? उत्तर 11 एप्रिल 1827. प्रश्न 7, वर्गीस कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? उत्तर धवल क्रांती. प्रश्न 8, भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? उत्तर श्री DY चंद्रचूड. प्रश्न पहिला, नाबार्डचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर मुंबई. प्रश्न दुसरा, महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती? उत्तर 48. प्रश्न तिसरा, मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते? उत्तर दर्पण. प्रश्न चौथा, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? उत्तर रवींद्रनाथ टागोर. प्रश्न पाचवा, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर 1862. प्रश्न 6, जिम कार्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? उत्तर उत्तराखंड. प्रश्न 7, अंदमान बेट समूहातील ज्वालामुखी निर्मित बेट कोणते आहे? उत्तर बॅरन आयलंड. प्रश्न 8, जनगणना 2011 प्रमाणे महाराष्ट्रातील 0 ते 6 वयोगटातील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर किती आहे? उत्तर 894. प्रश्न पहिला, जिभेच्या शेंड्यावर पुढच्या भागाने कोणती चव ओळखता येते? उत्तर गोड. प्रश्न दुसरा, युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती असते? उत्तर 46%. प्रश्न तिसरा, महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता? उत्तर शेकरू. प्रश्न चौथा, भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? उत्तर तमिळनाडू. राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर कोल्हापूर. म्युकरमायकोसिस हा आजार कशाने होतो? उत्तर बुरशी. प्रश्न 7, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? उत्तर भारतरत्न. प्रश्न 8, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? उत्तर शिवनेरी किल्ला. प्रश्न क्रमांक 1, फुफ्फुसाचे तंतुभवन या श्वसनरोगास कारणीभूत घटक कोणते? उत्तर पर्याय क्रमांक 3 दोन्ही बरोबर, सिलिका ॲस्बेस्टॉस. प्रश्न क्रमांक 2, प्रयागराज हे कोणत्या शहराचे नाव आहे? उत्तर अलाहाबाद. प्रश्न क्रमांक 3, भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण? उत्तर विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 4, लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतात? उत्तर लोकसभा अध्यक्ष. प्रश्न क्रमांक 5, सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर कोण? उत्तर लॉर्ड बेंटिंक. प्रश्न क्रमांक 6, लोकसभा व राज्यसभा यांची संयुक्त बैठक खालीलपैकी कोण बोलवितो? उत्तर राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 7, कोल्हापुरात इसवी सन 1911 मध्ये सत्यशोधक समाजाची तर 1918 मध्ये आर्य समाजाची शाखा कोणी स्थापन केली? उत्तर राजश्री शाहू महाराज. प्रश्न क्रमांक 8, भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर पुणे. प्रश्न पहिला, महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष कोणता? उत्तर आंबा. प्रश्न दुसरा, नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे? उत्तर खडकवासला. प्रश्न तिसरा, संपूर्ण देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे विषय डॅश डॅश आहेत? उत्तर संघसूचित. प्रश्न चौथा, केंद्रीय मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार डॅश डॅश असतो? उत्तर संसदेला. प्रश्न 5, लोकसभेच्या उमेदवारासाठी किमान पात्रता वय किती असावे लागते? उत्तर 25 वर्ष. प्रश्न 6, राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची किमान वयोमर्यादा किती? उत्तर 35 वर्ष. प्रश्न 7,
विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी उमेदवाराची किमान वयोमर्यादा डॅश एवढी आहे. उत्तर 30 वर्ष. प्रश्न 8वा. रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आले? उत्तर 1 जानेवारी 1949. प्रश्न पहिला. पंचायत राजचा सर्वात खालचा स्तर कोणता? उत्तर ग्रामपंचायत. प्रश्न दुसरा. महाराष्ट्रात सध्या किती जिल्हा परिषदा आहेत? उत्तर 34. प्रश्न तिसरा. जिल्हा परिषदेची किमान व कमाल सदस्य संख्या किती आहे? उत्तर 50 ते 75. प्रश्न चौथा. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये महिलांकरिता किती टक्के जागा राखीव असतात? उत्तर 50%. प्रश्न पाचवा. जिल्हा परिषद निवडणुकीत इतर मागासवर्गीयांना किती टक्के आरक्षण आहे? उत्तर 27%. प्रश्न सहावा. महाराष्ट्रातील 27वी महानगरपालिका पनवेल कधीपासून स्थापन करण्यात आली? उत्तर 1 ऑक्टोबर 2016. प्रश्न सातवा. पंचायत समितीची हिशोब तपासणी कोण करतो? उत्तर लेखापाल. प्रश्न आठवा. जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण समितीचा सचिव कोण असतो? उत्तर जिल्हा बालकल्याण अधिकारी. प्रश्न पहिला. नाबार्ड प्रत्यक्षपणे डॅशला पतपुरवठा करते? उत्तर राज्य सहकारी बँक. प्रश्न दुसरा. भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांची नियुक्ती डॅशकडून होते? उत्तर राष्ट्रपतीकडून. प्रश्न तिसरा. भारतीय राज्यघटनेचे कलम 51A कशाशी संबंधित आहे? उत्तर मूलभूत कर्तव्य. प्रश्न चौथा. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ डॅश ठिकाणी आहे? उत्तर बुलढाणा. प्रश्न पाचवा. रक्तातील डॅश पेशींना सैनिक पेशी असे म्हणतात? उत्तर श्वेत रक्तकणिका. प्रश्न सहावा. कुसुमाग्रजांचे मूळ नाव काय? उत्तर वि. शिरवाडकर. प्रश्न सातवा. रडार यंत्रणेत कोणत्या लहरींचा वापर केला जातो? रेडिओ लहरीचा. प्रश्न आठवा. खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात? उत्तर सरनामा. प्रश्न पहिला. महाराष्ट्र राज्याने किती स्तरीय पंचायतराज पद्धती स्वीकारली आहे? उत्तर त्रिस्तरीय. प्रश्न दुसरा. ग्रामव्यवस्थेचे वर्णन स्वयंपूर्ण एकसंघ असे वर्णन कोणी केले? उत्तर चार्ल्स मेटकॉफने. प्रश्न तिसरा. ग्रामीण स्वशासन यंत्रणेला पंचायत राज हे नाव कोणी दिले? उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न चौथा. ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती विषय असतात? उत्तर 79. प्रश्न पाचवा. ग्रामपंचायतीची निवडणूक मतदानासाठी किंवा ग्रामसभेच्या बैठकीला हजर राहण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण असणे आवश्यक असते? उत्तर 18 वर्ष. प्रश्न सहावा. ग्रामपंचायतीची निवडणूक लढवण्यासाठी वय किती वर्षापेक्षा कमी असता कामा नये? उत्तर 21 वर्षापेक्षा. प्रश्न सातवा. ग्रामपंचायतीच्या एका वर्षात किती बैठका होतात? उत्तर 12 बैठका. प्रश्न आठवा. ग्रामपंचायत सदस्य किती महिने गैरहजर राहिल्यास त्याचे सदस्यत्व रद्द होते? उत्तर 6 महिने.